काय घडलं आणि कशा पद्धतीने किती लोकांना आणलं इथं? जय हिंद जय भारत. मी अश्विनी श्रावण बाविस्कर, राहणारी भुसावळ. हे नकली तृतीयपंथी काही दिवसापासून आम्हाला खंडणी जिओ स्टार मारायची धमकी दिली, तर मी DSP नाशिक, जळगाव, भुसावळ, अजून SP ऑफिस 4 ठिकाणी तक्रार दिलेली पोस्टाने 5-6 दिवस पूर्वी. तर आतापर्यंत त्याचा तर काही न्याय लागलेला नाही. मग आम्ही नाही का जामनेरला यायला लागले तर ते आम्हाला अडवलं. माझे कानातले होते 12 ग्रॅमचे, त्यांना ते पण मारून माझ्याकडनं हिसकून घेतले. हिसकले आणि मला मारलं. माझ्या गुरुला आम्हाला ते पोरं घेऊन फिरत असता, तर आम्ही त्यांना पकडून डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन आलेले. आणि त्यांचे आधार कार्ड सगळे ते नकली तृतीयपंथी 2 लेकराचे बाप आहे. हे बघा, त्याचं आधार कार्ड पण अशफाक बागवान म्हणून त्याचं नाव आहे. बोला. हा नकली तृतीयपंथी अशफाक जाबीर बागवान याचा आम्ही DSP ऑफिसला लेटरसुद्धा दिलेला होता. तरीसुद्धा त्याची कारवाई झाली नाही. नकली असल्याची कारवाई झालेली नाही आहे. आम्ही नाशिकला, जळगावला, भुसावळ बाजारपेठला, डेप्युटी ऑफिसला सर्व ठिकाणी हाच लेटर दिलेला आहे. तरीसुद्धा याची काहीच याची सुनवाई झालेली नाही आहे. आज नेमकं काय घडलं? आणि हा नकली किन्नर नेहमी आपल्या नकली किन्नरांचा टोला अशफाक जाबीर बागवान, त्याच्यामध्ये राकेश कालिब, मोना नावाची एक लेडीज आणि विशाल लक्ष्मण घुले या 4-5 लोकांना घेऊन सण नेहमी गावामध्ये आतंक मचवतो. त्याच्यामुळे आम्हाला जामनेर शिवारात हा मिळाला. आम्ही यांना जामनेर शिवारात त्यांना नकली असलीचा पर्दाफाश करण्याची कोशिश केली. यांना भोंगडं करून यांना पोलीस स्टेशनला, जामनेर पोलीस स्टेशनला घेऊन आलेले. बस माझी करकड्याची नम्र विनंती आहे की नकली किन्नरांवर पूर्ण कारवाई केली जावी आणि असली किन्नरांना मुक्त करावं ह्या गोष्टीपासून. हा मॅटर खूप दिवसापासून चालत आहे.